आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे। माझी लाडकी बहीण ही 1500 रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःलाही रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींनाही रोजगार देईल। अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून उभी करणार आहोत। आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे, दलित, शोषित, आदिवासी आहे, यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाही या अभियानाच्या अंतर्गत आपण सुरू करणार आहोत। आणि यातला 7वा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे तर तो घटक आहे लोकसहभाग। प्रत्येक गोष्ट चळवळींनी झाली पाहिजे। चळवळ परिवर्तनाची जनक आहे। आपण पाण्याची लोक चळवळ केली तर गावांनी आपलं गाव पाणीदार करून दाखवलं। आपण गटशेतीची चळवळ केली तर अनेक गावच्या गावं त्या ठिकाणी बदलून गेली। आणि म्हणून लोकसहभागातनं आपल्याला परिवर्तन हे घडवायचं आहे। एक लक्षात ठेवा, आपल्यामध्ये फूट पाडणारे अनेक आहेत, पण फुटीने केवळ तूट होते। एकजूट राहिलो तर सगळे लोकच समृद्ध होतात। एकजुटीत समृद्धी आहे, लोकसहभागात समृद्धी आहे आणि म्हणून ती समृद्धी आणण्याचा प्रयत्न आपण करतोय। आज अनेक गावांचं उदाहरण आपल्याला देता येईल। धाराशिव जिल्ह्यातल्या डोंगर गावने या ठिकाणी ज्वारी आणि बाजरी सारख्या भरड जाणण्याची लागवड सुरू केली। दुष्काळाने त्रस्त असलेल्या गावातल्या महिलांनी सामूहिक प्रयत्नातनं आपलं उत्पन्न तिप्पट केलं आणि एक नवीन मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं। धुळे जिल्ह्यातील रोहिणी गावचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये डिजिटल क्रांती तिथल्या आमच्या गावकऱ्यांनी केली आणि ई-गव्हर्नन्सचं काम त्या ठिकाणी केलं। आपल्या सातनवरी सारख्या नागपूर जिल्ह्यातल्या गावाने त्या ठिकाणी देशातलं पहिलं डिजिटल गाव तयार केलं। आता तिथल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये देखील डिजिटल इक्विपमेंट लागलेले आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला सांगताय त्याच्या मातीमध्ये काय आहे, त्यांनी त्याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे, त्याच्या पिकावर कीड येणार आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्या घरात बसून आपल्या शेतीमध्ये किती पाणी दिलं पाहिजे याचं संचलन तो माझा शेतकरी करतोय। अशा प्रकारचं परिवर्तन घडत आहे। कुठे महिलांनी, स्वयंसहायता गटांनी नवीन अर्थकारण सुरू केलंय, कुठे युवकांनी डिजिटल तंत्रज्ञानाने ग्रामपंचायती ऑनलाईन केल्या आहेत, कुठे गावकऱ्यांनी जलक्रांती घडवलेली आहे, कुठे गटशेतीने एक मोठं परिवर्तन घडवलेलं आहे। आपण जर मनात आणलं तर हे परिवर्तन आपण होऊ शकतो, हे आपणच सगळ्यांनी दाखवलं।